तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ आणि काल ज्यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला त्या माता रमाई आणि उद्या 29 मे रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे त्या माईसाहेब, या सर्वांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. माईसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त माईसाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनदायिनी या अनुषंगाने बहुजन संघटकच्या वतीने माईसाहेब स्मृतिदिन विशेष या अनुषंगाने आपल्यासमोर त्यांच्या अनुषंगाने काही विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा या ठिकाणी आपल्यासमोर मला संवाद करण्याची संधी मिळाली ते बहुजन संघटक लाईव्ह चॅनल आणि त्याचे प्रमुख राहुलजी खांडेकर, सर्वजित बनसोडे, सौरभ गानर, हर्ष थूल आणि या ऑनलाईनवर सर्व सहभागी झालेले बंधू आणि भगिनी. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे काल म्हणजे 27 मे रोजी माईसाहेब यांचा स्मृतिदिन होता. 27 मे 1935 रोजी माईसाहेबांचं निधन झालं आणि उद्या म्हणजे 29 मे माईसाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आहे. 29 मे 2003 रोजी माईसाहेबांचं निर्वाण झालं. माता रमाई आणि माईसाहेब या दोन क्रांतिकारी महिला एका क्रांतिकारी महापुरुषांच्या जीवनामध्ये आल्या. रमाईने बाबासाहेबांच्या संघर्षाच्या काळात, विशेषतः महाडचा सत्याग्रह या काळामध्ये किंवा त्यानंतरच्या सत्याग्रहाच्या काळामध्ये बाबासाहेबांवर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये, अरिष्ट येऊ नये, त्यांचं आयुष्य हे वाढावं यासाठी रमाईने उपास तापास मोठ्या प्रमाणामध्ये केले. आणि आयुष्याच्या शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये माईसाहेबांचं आगमन झालं. या माईसाहेबांनी त्यांचं उर्वरित आयुष्य जे आहे हे आरोग्यदायी राहावं या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष उपचार केलेला दिसून येतो, कारण त्या स्वतः डॉक्टर होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईला रामू असं म्हणत असत. तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माईसाहेबांना शरुई म्हणत असत. बाबासाहेब आंबेडकरांना देखील रमाई जे आहे ते साहेब म्हणत असायचे आणि माईसाहेब त्यांना किंग असं म्हणायचे. रमाईने जे बाबासाहेबाला पत्र लिहिले आहे त्या प्रत्येक पत्रामध्ये त्यांनी साहेब हा शब्द वापरलेला आहे आणि माईसाहेबांनी जे बाबासाहेबांना पत्र लिहिले त्याच्यामध्ये किंग हा शब्द वापरलेला आहे. किंग हा शब्द वापरण्यामागे एक वेगळा इतिहास आहे. पाश्चिमात्य देशामध्ये बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व, त्यांची बुद्धिमत्ता, एकंदरीत त्यांची बघण्याची नजर, बोलण्याची भाषा यामुळे पाश्चिमात्य देशामध्ये बाबासाहेबांना जर्मन किंग असं म्हटलं जात असायचं. आणि हाच विचाराचा धागा पकडून माईसाहेब त्यांना किंग या नावाने संबोधत असत. पण आयुष्याच्या शेवटी किंवा निर्वाणाच्या नंतर रमाईच्या वाट्याला जे आलं त्यांनी आयुष्यामध्ये खूप कष्ट केले, यामध्ये मुळीच शंका नाही.
परंतु त्यांच्या निधनानंतर रमाईंना एक वेगळा दर्जा जो आहे तो आपल्या समाजामध्ये प्राप्त झाला, परंतु अशा प्रकारचा दर्जा, अशा प्रकारचं जीवन जे आहे माईसाहेबांना प्राप्त झालं नाही. बाबासाहेबांच्या निधनानंतर जवळपास 28 वर्ष माईसाहेबांनी वैधव्याचा प्रवास एकट्याने केला. अवमानित आणि अपमानित होऊन देखील त्यांना करावा लागलेला आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्माण 1956 मध्ये झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीच्या दिवशी माईसाहेब या ठिकाणी होत्या, परंतु त्यानंतर माईसाहेब ज्या आहेत त्या दिल्लीला गेल्या. दिल्लीमध्ये असलेल्या नेहरूली या परिसरामध्ये त्या राहिल्या. त्या 1970 पर्यंत त्याच ठिकाणी वास्तव्य करून होत्या. महाराष्ट्रामध्ये त्या अधिक आल्या नाहीत. दिल्लीत असताना नानकचंद रत्तू आणि परकाडे आणि काही बाबासाहेबांच्या जवळचे सहकारी एवढेच त्यांच्यासोबत होते, परंतु उर्वरित आयुष्य जवळपास त्यांचं एकाकी अशा प्रकारचं गेलं. 1970-71च्या दरम्यान माईसाहेब ज्या आहेत त्या मुंबईला आल्या. मुंबईला आल्यानंतर त्यांची वडुलेपार्जित अशा प्रकारचं जे घर होतं, या वडुलेपार्जित घरामध्ये येऊन त्या स्थायिक झाल्या. म्हणजे कबीर यांच्या घरी त्या आल्या आणि त्या ठिकाणी ते राहू लागल्या. कालांतराने या ठिकाणी दलित पॅंथरचा उदय झाला आणि या दलित पॅंथरनी माईसाहेबांना जवळ केला. माईसमाजासंबंधी असलेला दृष्टिकोन जो आहे हा बदलण्यामध्ये आणि लोकांमध्ये आणण्याचं काम जे आहे हे दलित पॅंथरनी केलं. कदाचित दलित पॅंथर ही संघटना त्या काळामध्ये निर्माण झाली नसती तर कदाचित माईसाहेब जे आहेत या लोकांसमोर आले असते की नाही, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. माईसाहेब आंबेडकरांचं नाव शारदा कृष्णराव कबीर हे होतं. त्यांचं मूळ गाव रत्नागिरी. त्यांना त्या 5 जणी बहिणी होत्या आणि 3 भाऊ असं मोठं कुटुंब होतं. आणि ते सारस्वत ब्राह्मण या समुदायामध्ये मोडणाऱ्या होत्या. परंतु त्यांचं कुटुंब जरी सारस्वत असलं तरी पुरोगामी विचाराचा वारसा त्यांच्या कुटुंबामध्ये होता. कारण त्यांच्या कुटुंबातील जवळपास 6 व्यक्तींनी आंतरजाती विवाह केलेले दिसून येतात. जसं हे पुरोगामी कुटुंब होतं त्याचप्रमाणे माईसाहेबांचं कुटुंब जे आहे हे सुशिक्षित अशा प्रकारचं होतं. आणि म्हणून माईसाहेब देखील या ठिकाणी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं ॲडमिशन होतं. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यावेळची इंटर परीक्षा म्हटलं ते पास झाल्या आणि त्यानंतर मुंबईमधल्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं. 1937 मध्ये त्यांनी या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि या ग्रँड मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहामध्येच त्या राहत होत्या. या मेडिकल कॉलेजचं वसतिगृह जे आहे हे वसतिगृह त्या ठिकाणी मणिपूर भवन जे आहे त्याच्या समोर होतं. त्याचा उल्लेख मी जाणीवपूर्वक करतो कारण 1931 मध्ये या मणिपूर भवनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये खडाजंगी झालेली होती आणि बाबासाहेबांनी खडे बोल जे आहेत हे महात्मा गांधीजींना सुनावलेले होते. आणि म्हणून एका ठिकाणी माईसाहेब असं म्हणतात की त्या मणिपूरच्या समोरच मी वसतिगृहामध्ये राहत होते, परंतु या गांधींना सडोतोड उत्तर देणारा भविष्यामध्ये माझा पती होऊ शकेल याची जाणीव मला त्यावेळेला नव्हती, असं त्यांनी एका ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यानंतर ते मेडिकलचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुजरातमध्ये काही दिवस त्यांनी नोकरी केल्या, परंतु त्या जास्त दिवस त्या ठिकाणी नव्हते. आणि मग गुजरातमधून ते मुंबईमध्ये आल्या. विजेस रोडवर मालवणकर यांचं हॉस्पिटल होतं. या मालवणकरांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि या मालवणकरांच्या हॉस्पिटलमध्येच त्यांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख झाली. आता ही ओळख कशी झाली? अचानकपणे झालेली नाही. या दोन्हीही त्यांच्या ओळखीला दोघांच्याही बाजूने काही संदर्भ आहेत आणि त्याच्यातून बाबासाहेबांची आणि माईसाहेबांची ओळख झाली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला जो आहे
हा डॉक्टर एस राव यांनी दिलेला होता. आता हे एस राव कोण होते, तर हे डॉक्टर एस राव जे आहेत हे एक अर्थशास्त्रज्ञ होते आणि पाश्चिमात्य देशामध्ये ते राहत होते. पाश्चिमात्य देशामध्ये राहून ते अर्थशास्त्राचे काही तास जे आहेत हे विद्यापीठामध्ये घेत होते. आता ते अर्थशास्त्राचे होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील अर्थशास्त्राचे होते आणि त्यामुळे त्यांची ओळख होती. आणि मग बाबासाहेबांचा हा आजार लक्षात घेऊन त्यांनी काय केलं की त्यांना डॉक्टर मालवणकर यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. आता पुन्हा प्रश्न होता की त्यांनी मालवणकरांचंच नाव का सुचवलं, तर त्याला देखील एक संदर्भ आहे. कारण डॉक्टर एस राव यांची पत्नी अतिशय आजारी होती आणि तिला डॉक्टर मालवणकरांच्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्या बऱ्या झालेल्या होत्या. आणि म्हणून डॉक्टर एस रावनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मालवणकरांच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. आता दुसऱ्या बाजूला जसं एस राव जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेबांच्या संपर्कामध्ये होते, ओळखीचे होते, तसं एम एस राव यांचा माईसाहेबांच्या कुटुंबाशी देखील संबंध होता. एस राव यांना 3 मुली होत्या. या 3 मुलीपैकी मधली जी मुलगी होती ती माईसाहेबांची मैत्रीण होती आणि म्हणून राव कुटुंबाचा आणि त्यांचं देखील जवळचं नातं होतं किंवा त्यांचा जवळचा संबंध येत होता. आणि दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील राव सरांच्या घरी येत असायचे आणि या ठिकाणी माईसाहेब देखील त्यांच्या घरी येत असायच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्री झाल्यानंतर देखील एस रावनी बाबासाहेबांना घरी बोलावून त्यांचा सत्कार केलेला होता. 1942 मध्ये बाबासाहेब ब्रिटिश सरकारमध्ये होते, त्यावेळेला देखील या ठिकाणी ते रावच्या घरी आलेले होते. आणि 1947 मध्ये एकदा माईसाहेब त्या ठिकाणी घरी आलेल्या होत्या आणि त्यांची मुलगी त्यांची मैत्रीण होती. त्यांच्याशी गप्पा मारत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील त्या ठिकाणी आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख राव यांनी बाबासाहेबांना आणि माईसाहेबांना एकमेकांना करून दिली. ती त्यांची पहिली भेट होती, परंतु ती भेट अधिक टिकली नाही किंवा ती अधिक लक्षात ठेवण्याजोगी नव्हती. परंतु ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मालवणकरांच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आल्यानंतर मात्र त्यांची त्या ठिकाणी थोडीशी ओळख झालेली आहे. आणि बाबासाहेबांना तपासण्याचं काम जे आहे हे माईसाहेबांनीच केलेलं आहे. आणि मग या तपासणीमध्ये त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की तुमचा मधुमेह रोग जो आहे हा देखील वाढलेला आहे, रक्तदाब देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांनी सांगितलं की न्यूरायटिस नावाचा जो रोग आहे तो देखील आपल्याला झालेला आहे आणि मग सांधेदुखी वगैरे ही तर तुमचे आजार आहेत, यासाठी तुम्हाला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आणि म्हणून ज्यावेळेला दवाखान्यात आले होते त्यावेळेला माईसाहेबांना माहीत नव्हतं की रमाईचं निधन झालेलं आहे किंवा त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं आहे, हे माईसाहेबांना माहीत नव्हतं. आणि मग माईसाहेबांनी सांगितले की याच्या संदर्भामध्ये आता तुमच्या पत्नीने अधिक काळजी घेण्याची गरज आहे, दररोज नियमित इन्शुरन्स देण्याची गरज आहे, वेळेवर औषध उपचार देण्याची गरज आहे आणि वेळेवर जेवण घेणं गरजेचं आहे, पथ्य पाळण्याची गरज आहे. यासाठी त्यांनी आता काळजी घेण्याची गरज आहे. आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मित हास्य करत त्याने सहजपणे बोलले की यू सी डॉक्टर आय एम ॲब्सोल्युटली अलोन. बाबासाहेब म्हणाले की हे बघा डॉक्टर, मी एकटा राहतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1935 पासून ते 1948 पर्यंत एकटे जीवन जगत होते, हे देखील आपण स्पष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि एकाकी जीवन जगत असताना एवढ्या मोठ्या आजारांना ते घेऊन जगत होते. आणि मग या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यांची ओळख झाली. त्यावेळेला माईसाहेबांनी एक सल्ला दिला, जर पत्नी नसेल तर तुम्ही एखादी नर्स ठेवा किंवा तुमची सेवा करण्यासाठी म्हणजे ज्यांना याच्या संबंधीचं ज्ञान आहे अशा प्रकारची नर्स आपण ठेवल्याशिवाय आपला हा आजार कमी होऊ शकत नाही, अशा स्वरूपाची कल्पना दिली. परंतु बाबासाहेब आंबेडकर या संदर्भामध्ये अतिशय दक्ष होते. चारित्र्य त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं होतं. त्यांनी विचार केला की आपण एखादी नर्स आपल्या उपचारासाठी ठेवली तर त्याचे अर्थ वेगवेगळे निघू शकतात. कारण त्याचं साधारण आपल्याला सांगतो की एन शिवराज यांचे पत्नी जे आहे यांनाही मीनाबेन होत्या. एकदा त्या बाबासाहेब आजारी असताना त्या ठिकाणी आल्या, त्यांनी चहा वगैरे करून दिला आणि त्यावेळेला एन शिवराज म्हणाले की काही दिवस तिला राहू द्या, या ठिकाणी तुमची सेवा करेल. परंतु बाबासाहेबांनी त्यांना देखील आपल्या घरामध्ये ठेवलं नाही.
कारण बाबासाहेब आपल्या चारित्र्याला खूप जपत असत. आणि मग त्यांनी दादासाहेब गायकवाडांशी चर्चा केली आणि दादासाहेब गायकवाडांनी चर्चा केल्यानंतर मग बाबासाहेबांनी लग्न करावं अशा स्वरूपाचा सूर जो आहे अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी निघाला. कुणीही बाबासाहेबांना प्रत्यक्ष सल्ला दिला नाही. आणि मग बाबासाहेबांनीच या ठिकाणी काय केलं की 25 डिसेंबर 1948 रोजी त्यांनी माईसाहेबांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्येच त्यांनी लग्नाची मागणी केली. आणि त्या पत्रामध्ये शेवटी त्यांनी असं उल्लेख केलेला आहे की आपल्या दोघांच्या वयामध्ये खूप मोठं अंतर आहे आणि त्याचबरोबर मी अनेक आजाराने ग्रासलो आहे आणि त्यामुळे तुम्ही नकार दिला तरी मला त्याचं काहीही वाटणार नाही अशा प्रकारची ओळ देखील त्यांनी शेवटी लिहिली. आणि इथून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्यांच्यातील एकंदरीत या सहजीवनाची सुरुवात झाली. आता ज्यावेळेला हे पत्र त्यांच्या हातामध्ये मालवणकरांच्या तुमच्या माईसाहेबांच्या हातामध्ये पडलं त्यानंतर त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला की काय करायचं. आणि मग त्यांनी काय केलं की आई वडिलांशी चर्चा करण्याच्या अगोदर त्यांनी मालवणकरांशी चर्चा केली आणि बाबासाहेबांनी माईसाहेबांना पत्र लिहिलं आणि त्याच्यानंतर 16 फेब्रुवारी 1948 मध्ये माईसाहेबांनी बाबासाहेबांचं प्रपोजल हे मान्य केलं आणि त्यांनी त्याला होकार दिला. आणि मग 15 एप्रिल ही तारीख त्यांची विवाहाची ठरली. आणि त्यानुसार माईसाहेबांच्या कुटुंबाला पुन्हा नंतर माईसाहेबांनी सांगितले की मी या बाबासाहेबांशी विवाह करते आहे. ही कल्पना माईसाहेबांनी खूप उशिरा आपल्या कुटुंबामध्ये दिली. आणि मग माईसाहेब जे आहेत विमानाने मुंबईहून दिल्लीला आल्या आणि त्या ठिकाणी हेडिग्स हॅव्हन नावाचं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये बाबासाहेबांचा हा विवाह त्या ठिकाणी रजिस्टर पद्धतीने या ठिकाणी झाला. त्यावेळेला रंधवा नावाचे ग्रस्त जे होते आणि रामेश्वर दयाल हे त्या रजिस्टर ऑफिसमधले हे ग्रस्त होते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी दादासाहेब गायकवाड, दौलत जाधव, मालवणकर आणि काही मोजके कार्यकर्ते या ठिकाणी होते. कमलाकर चित्रे हे बाबासाहेबांच्या अतिशय जवळचे होते. ही सोसायटीचे ते पहिले रजिस्टर होते, ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि मग बाबासाहेबांचा आणि त्यांचा देखील खूप जवळचा संबंध होता. तर ते कमलाकर चित्रे देखील या ठिकाणी उपस्थित होते. कमलाकर चित्रे यांच्या सुनेने माईसाहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं आणि बाबासाहेबांचा विवाह 15 एप्रिल 1948 रोजी नोंदणी पद्धतीने दिल्लीमध्ये पार पाडला. आणि त्यावेळेला विविध वर्तमानपत्रामध्ये बातम्या येणं साहजिकच होतं. टाइम्स ऑफ इंडियाने ही मोठी बातमी दिलेली होती, पण त्या ठिकाणी माईसाहेबांचं नाव चुकीचं लिहिलं गेलं होतं. त्यांनी शारदा कबीर लिहिण्याच्या ऐवजी लक्ष्मी कबीर असं छापलेलं होतं आणि ती गोष्ट देखील बाबासाहेबांच्या लक्षामध्ये आली आणि माईसाहेबांच्या लक्षामध्ये आली. त्यानंतर तिथला एक कारवा नावाचं मासिक होतं, त्यांनी एक विशेष अशा स्वरूपाचं पत्रक काढलं होतं आणि त्याच्यामध्ये सारस्वत का दामाद अशा स्वरूपाचा एक लेख लिहिला की सारस्वत ब्राह्मण समाजातील हे जावई कसे आहेत अशा स्वरूपाचा एक लेख लिहिला. त्यानंतर सोहनलाल शास्त्रीने याच्यावर म्हणजे विशेषतः माईसाहेबांच्या संदर्भामध्ये एक लेख लिहिलेला होता. सोहनलाल शास्त्रीचा उल्लेख मी यासाठी करतोय की पुढे माईसाहेबांच्या विरोधामध्ये तेच गेलेले आहेत. बाबासाहेबांचे सहकारी, त्या ऑफिसमधले कर्मचारी, महत्त्वपूर्ण काही लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर लॉर्ड माउंटबेटन हे देखील त्या ठिकाणी होते. आणि विवाह झाल्यानंतर त्यांना असं कळालं की सरदार वल्लभभाई पटेल यांना अटॅक आलेला आहे, तर त्यांना पाहण्यासाठी देखील हे गेलेले आहेत. आता त्यावेळेला काय झालेलं आहे की महात्मा गांधींचा खून झाल्यामुळे ब्राह्मण विरोधी वातावरण दिल्लीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये होतं. अरे रस्त्यावर जाणं हे देखील धोकेदायक होतं. अशा वेळेला देखील बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब जे आहेत या प्रामुख्याने सरदार पटेल यांच्या घरी गेलेल्या दिसून येतात. एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह झालेला आहे आणि दुसऱ्याच बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर संविधान निर्मितीची जबाबदारी देखील पडलेली आहे. 18 तास ते त्या ठिकाणी अभ्यास करत आहेत. मग हिंदू कोड बिलाची निर्मिती देखील बाबासाहेबांनी नंतरच्या काळामध्येच केलेली आहे. आणि या सर्व काळाच्या साक्षीदार जे आहेत त्या या ठिकाणी माईसाहेब आंबेडकर या ठिकाणी आहेत.
दुसरी गोष्ट मी जाणीवपूर्वक सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह झाल्यानंतर माईसाहेब सावलीप्रमाणे बाबासाहेबांच्या सोबत राहिलेले आहेत. संविधान निर्मितीच्या वेळेला बाबासाहेबांची सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. किंवा हिंदू कोड बिल बनवित असताना देखील बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेली मदत ही देखील महत्त्वाची आहे. किंवा हिंदू कोड बिलाचं महत्त्व हे सर्वसामान्यांना सांगण्याचं काम देखील त्यावेळेला माईसाहेबांनी केलेलं आहे. त्यांची एक आठवण मी तुम्हाला सांगतो. हिंदू कोड बिलाशी त्यांची एक मुलाखत होती दूरदर्शनला, आणि या दूरदर्शनच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की हिंदू कोड बिल काय आहे. तर ते म्हणाले की मी बऱ्याच वेळेला बाबासाहेबांना विनोदाने असं म्हणत असायचं की बघा तुमच्या बरोबरचे सहकारी जे आहेत त्यांनी किती प्रॉपर्टी कमवलेली आहे, मालमत्ता कमवलेली आहे, घर घेतलेलं आहे, आणि तुम्ही आमच्यासाठी काय करताय असं त्यांना नेहमी म्हणत असायचे म्हणे. परंतु एकदा काय झालं म्हणाले की ते आले, म्हणले त्यांच्या बगलेमध्ये एक मोठं फाईल होत्या आणि दप्तर मोठं होतं, आणि ते आले ते दरवाजामधूनच हाक मारत आले म्हणे की इकडे इकडे मी तुझ्यासाठी काय केले तुला दाखवतो म्हणाले. आणि ते बाट दाखवून मला म्हणाले की मी तुझ्यासाठी, तुझी तक्रार असायची की मी तुमच्यासाठी काय करत नाही, तर हे बघ मी तुझ्यासाठी काय केलेलं आहे. आणि ते सांगत असताना त्या म्हणतात की बाबासाहेब असं म्हणाले की आजवर कोणत्याही नवऱ्याने जे केलं नाही ते मी केलेलं आहे, आजवर कोणत्याही भावाने आपल्या बहिणीसाठी केलं नाही ते मी केलेलं आहे, किंवा आजवर कोणत्याही बापाने आपल्या मुलीसाठी केलं नाही ते मी केलेलं आहे, आणि ते म्हणजे हिंदू कोड बिल आहे. अशा प्रकारची कल्पना बाबासाहेबांनी मांडलेली कल्पना जी आहे ती लोकांमध्ये सांगण्याचं काम देखील माईसाहेबांनी सातत्याने केलेलं आहे. आणि बाबासाहेबांच्या प्रत्येक प्रसंगापर्यंत म्हणजे 1956 पर्यंत माईसाहेब बाबासाहेबांच्या सोबत राहिलेले आहे. प्रके आत्रेंनी काढलेला चित्रपट महात्मा फुल्यांचा चित्रपट होता, त्याचं प्रदर्शन मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं. त्यावेळेला देखील त्या बाबासाहेबांच्या सोबत होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय बांधलेलं आहे, आणि त्याचे जर फोटो आपण पाहिला तर त्या प्रत्येक फोटोमध्ये माईसाहेब बाबासाहेबांच्या सोबत असलेल्या दिसून येतात. बाबासाहेबांनी पुण्याजवळच्या देहू रोडवर बुद्धाची मूर्ती बसवली, जी त्यांनी ब्रह्मदेशामधून खास करून आणलेली होती. त्या कार्यक्रमामध्ये देखील माईसाहेब त्यांच्या सोबत होत्या. याच्या संबंधीचं सविस्तर विवेचन शंकरराव खरातांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला देखील माईसाहेब त्यांच्या समोर बरोबर होत्या. 2500वी जयंती दिल्लीमध्ये आंबेडकर भवनमध्ये करण्यात आली, आणि त्याचे प्रमुख पाहुणे जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्यावेळेला त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं व्याख्यान त्या ठिकाणी दिलेलं होतं, आणि त्यावेळेला देखील माईसाहेब त्यांच्या सोबत होत्या. त्यानंतर 1950 मध्ये श्रीलंकेमध्ये एक अधिवेशन झालं, बौद्ध बांधव संघ नावाचं अधिवेशन झालं. या अधिवेशनाला बाबासाहेब गेलेले होते, परंतु बाहेर जात असताना त्यांची काळजी घेण्यासाठी सातत्याने माईसाहेब त्यांच्यासोबत राहत असायच्या. आणि म्हणून 1950च्या श्रीलंकेमधल्या या कार्यक्रमामध्ये देखील आम्हाला माईसाहेब त्यांच्यासोबत दिसतात. त्यानंतर नेपाळमधल्या काठमांडूमध्ये 16 ते 20 नोव्हेंबर 1956 रोजी जी परिषद झालेली होती, या परिषदेच्या वेळेला बाबासाहेब खूप मोठे आजारी होते, आणि त्यावेळेला देखील माईसाहेब त्यांच्यासोबत होत्या. त्याशिवाय त्या ठिकाणी आमचे BH वराळे साहेब होते, MB चिटणीस प्राचार्य हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर 1955 मध्ये म्हणजे मरण्यापूर्वी मला असं वाटतं की बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे 6 डिसेंबर 1955 मध्ये बाबासाहेबांनी एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखत जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्या मुलाखतीमध्ये असं म्हणतात की आता मी धम्म कार्याला सुरुवात केलेली आहे. जे 1900 म्हणजे धर्मांतराच्या पूर्वीच्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मी धर्मांतर करणार आहे, परंतु त्याची सुरुवात मी आता केलेली आहे. परंतु या धम्मकार्यामध्ये मी एकटा नाही, तर आम्ही दोघेही अतिशय तळमळीने या धम्मकार्यामध्ये आम्ही सहभागी होत असतो, मग्न होत असतो. अशा स्वरूपाची मुलाखत देखील त्यांनी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने आजारी असायचे. या आजारीपणाच्या काळामध्ये माईसाहेबांनी त्यांना सातत्याने साथ देण्याचं काम या ठिकाणी केलं. की ज्यावेळेला संविधान तयार झालं आणि ते संविधान जे आहे ते देशाला अर्पण करायचं होतं 26 नोव्हेंबर रोजी, त्यावेळी बाबासाहेब आजारीच होते की त्यांच्या पोटाला एक गाठ आलेली होती. बीबीच्या जवळ
ती गाठ आलेली होती आणि त्याच्या वेदना प्रचंड अशा प्रकारच्या होत होत्या. आणि म्हणून माईसाहेबांनी काय केलं की स्वतः त्याची ड्रेसिंग केली. आणि बाबासाहेब म्हणले की मला तिथं जाणं आवश्यक आहे. त्या म्हणाले की तुम्ही जायला काय हरकत नाही. आणि मग त्याची ड्रेसिंग वगैरे त्या ठिकाणी केली. आणि त्या ठिकाणी त्यांनी नेहरूंना सांगितले की बाबासाहेबांना अशा स्थितीमध्ये बसता येणार नाही, तर तुम्हाला एक अशा प्रकारची खुर्ची आणावी लागेल की बाबासाहेबांना थोडंसं रिलॅक्स बसता येऊ शकेल, अशी खुर्ची मागवून घ्या. आणि त्यावेळेला ती खुर्ची देखील मागवून घेतली आणि त्या खुर्चीवर बाबासाहेब बसले. आणि ती खुर्ची देखील आता तुम्हाला पुण्याच्या सिम्बायसिस कॉलेजमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजे या पद्धतीची काळजी जी आहे ही माईसाहेबांनी सातत्याने बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये घेतलेली दिसून येते. त्यानंतर 1956 मध्ये आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाटमांडूला गेले होते. आणि त्यावेळेला तर ते अत्यंत आजारी होते. आणि अशा अवस्थेमध्ये देखील ते असं म्हणाले की मला या ठिकाणी बुद्धाचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांना चालता देखील येत नव्हतं. आणि मग अशा वेळेला ते जे खुर्ची अशा प्रकारची असते की ते माणूस वाहण्याची खुर्ची असते, त्या खुर्चीमध्ये बसून 4 लोकांनी असं धरून त्यांना त्या ठिकाणी नेलं आणि बुद्धाचं दर्शन या ठिकाणी दिलेलं होतं. तर या पद्धतीने बाबासाहेबांचं आणि माईसाहेब आंबेडकरांचं नातं हे या ठिकाणी अशा पद्धतीचे होते. जसं बाबासाहेबांची तब्येत ही बिघडत जात होती त्या प्रमाणामध्ये माईसाहेब जे आहेत हे त्यांची अतिशय काळजी घेत असत. आता त्याच्या जीवनामधला आणखी एक महत्त्वाचा मी प्रसंग सांगतो. तो प्रसंग 1953चा आहे की त्यावेळेला बाबासाहेबांना दिशेनसं झालं. त्यावेळेला डॉक्टरला दाखवलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मोतीबिंदू झालेला आहे आणि त्याचं त्वरित ऑपरेशन केलं पाहिजे. आणि मग हे ऑपरेशन करण्याचं ठरलं. आणि त्यावेळेला माईसाहेब देखील होते आणि माईसाहेबांच्या छातीवर एक लहानशी गाठ आलेली होती. आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की तू दाखव. आणि त्या ठिकाणी दाखवल्यानंतर त्या डॉक्टरनं असं सांगितलं की बहुतेक ही कॅन्सरची गाठ असावी. त्यावेळेला बाबासाहेब अस्वस्थ झाले. कॅन्सर म्हटल्यानंतर पुन्हा त्यांच्या डोळ्यासमोर एक वेगळं चित्र. आणि मग बाबासाहेबांनी माईसाहेबांना सांगितलं की माझ्या डोळ्याचं ऑपरेशन आपण नंतर करू. पहिल्यांदा तू काय कर, त्या गाठीच्या संदर्भामधले जे रिपोर्ट जे आहेत ते रिपोर्ट आपण बघूयात आणि त्याच्यानंतर ते करूयात. माईसाहेब म्हणले मला काहीही होणार नाही, आपण काही काळजी करू नका, आपण अस्वस्थ होण्याची गरज नाही. तुमचं डोळ्याचं ऑपरेशन जे आहे आत्ता होणं गरजेचं आहे, ते आपल्याला पुढे ढकलता येणार नाही. आणि म्हणून माईसाहेबांनी पहिल्यांदा त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. आणि त्याच्यानंतर मग माईसाहेबांचे रिपोर्ट आले आणि सुदैवाने ते रिपोर्ट जे आहेत हे निगेटिव्ह आले. म्हणजे तो कॅन्सर नाही अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी तो रिपोर्ट आला. आणि मग दोघांना देखील आनंद झाला. त्यानंतर त्यांच्या जीवनामधली आणखी एक गोष्ट सांगतो की बाबासाहेब माईसाहेबांना घेऊन काश्मीरला गेलेले होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जी बऱ्याच लोकांना माहीत नव्हती की त्यावेळेला माईसाहेब गरोदर होते. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना काश्मीरमध्ये घेऊन जावं अशा प्रकारची कल्पना बाबासाहेबांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी काश्मीरला घेऊन गेले. आणि मग बाबासाहेब म्हणतात की मला मुलगी आवडते, मुलगी झाली पाहिजे असं ते म्हणतात की माझ्याकडे मुलगा आहे पण मला मुलगी खूप आवडते असं म्हणतात. ते म्हणतात की होईल, मुलगी होईल असं होतं. आणि मग काश्मीरला गेल्यानंतर मात्र काय झालं की त्या ठिकाणच्या सर्दीचा त्रास त्यांना थोडा झाला आणि त्या आजारी पडल्या. आणि आजारी पडल्यात आणि त्यातल्या त्यात पुन्हा त्या रेस्ट हाऊसमधून उतरत असताना त्या पायरीहून पाय निसटला. आणि मग दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरने असं सांगितलं की या औषधानं आणि हे थोडासा लहानसा अपघात झाला आहे त्याच्यामुळं हे ऑपरेशन झालेलं आहे. बाबासाहेबांना अतिशय वाईट वाटतं. आणि मग माईसाहेब सांगतात की तुम्हाला मुलगी आवडते ना, ठीक आहे, मला नाही मुलगी झाली तर आपण दत्तक मुलगी घेऊ आणि आपल्या मुलीप्रमाणे सांभाळू. परंतु बाबासाहेब त्या ठिकाणी अधिकार राहू शकले नाहीत, त्यामुळे ती कल्पना जी आहे ती मागे पडली. तर अशा स्वरूपाचे संबंध नानकचंद्र तुमचे बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब यांच्या संदर्भामध्ये असलेल्या दिसून येतात. आणि मग आयुष्यभर मी आता सांगितल्याप्रमाणे की प्र के अत्रेच्या चित्रपटापासून ते 14 ऑक्टोबर 1956 पर्यंत माईसाहेब बाबासाहेबांच्या सोबत आहेत. आणि मग धर्मांतराच्या वेळी देखील आपण पाहतो की त्यांच्या बाजूला माईसाहेब आहेत. खांद्यावर त्यांनी नानकचंद्रतूच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये माईसाहेबांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलेला आहे. हा त्यांचा आणि बाबासाहेबांचा हा जीवन प्रवास आहे. जो जीवन प्रवास जो आहे हा 6 डिसेंबर 1956 संपतो. बाबासाहेब त्यांना सोडून निघून जातात. आता जोपर्यंत बाबासाहेब होते तोपर्यंत त्यांच्या संबंधांच्या संदर्भामध्ये फारशी चर्चा झालेली नाही. परंतु बाबासाहेबांचं निर्वाण झाल्यानंतर मात्र या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. आणि त्यातल्या त्यात
सर्वात गंभीर अशी चर्चा केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विष घालून मारण्याचं काम माईसाहेबांनी केलं, अशा स्वरूपाची उघड चर्चा ही या ठिकाणी झाली। आणि विशेषतः या ठिकाणी या चर्चेमध्ये राजकीय लोकांचा मोठा सहभाग होता। याच्यामध्ये बी शंकरानंद यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल, सोहनलाल शास्त्री यांचा उल्लेख करावा लागेल आणि खैर मोडे यांनी 12व्या खंडामध्ये या संबंधीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। आणि मग अशा प्रकारची चर्चा झाल्यानंतर समाजामध्ये माईसाहेबांच्या संदर्भामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालं। माईसाहेब म्हणजे बाबासाहेबांची पत्नी नाही, तर ही बाबासाहेबांची हत्या करणारी आहे, अशा प्रकारची भावना समुदायामध्ये निर्माण झाली। आणि माईसाहेबाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे हा अतिशय वेगळा बनत गेला। तो ग्रामीण भागापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत केला आणि सर्वांची भावना अशी निर्माण झाली की बाबासाहेबांची खून किंवा बाबासाहेबांची हत्या जी आहे ही माईसाहेबांनी केलेली आहे। आता या संदर्भामध्ये समजा की माईसाहेबांची जर कोणी बाजू घेतली तर त्याला देखील आरोपीच्या कठड्यामध्ये उभा करण्याचं काम या देशामध्ये सुरू झालं। परंतु माईसाहेबांनी या संदर्भामध्ये स्पष्ट अशा प्रकारची भूमिका घेतली। त्यांनी नमूद केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्याबाबत, माझ्या लग्नाच्या बाबत, माझ्या जीवनातील भूमिकेबाबत किंवा त्यांच्या निर्वाणानंतर जे काही वाद प्रवाद आहेत किंवा जे काही गैरसमज आहेत त्याची डोळसपणे आणि आधार आणि सुसंगत अशा प्रकारची चर्चा व्हावी, परंतु केवळ अंध ह्याच्यामधून किंवा द्वेषातून ही चर्चा होऊ नये अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि अशा प्रकारचं निवेदन केलं। आणि हे निवेदन त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संवासाद नावाच्या त्या पुस्तकामध्ये देखील त्यांनी हे दिलेलं आहे। आता दुसरी गोष्ट आहे की दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांच्या आणि माईसाहेबांच्या या संबंधामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी काही भावनिक आव्हानं देखील करण्यात आली। त्यावेळेला सोहनलाल शास्त्रींनी असं एक विधान केलं की आमच्या बाबांना आमच्यापासून दूर करण्यामध्ये माईसाहेबांना यश आलं। माईसाहेबांना त्यांनी म्हटलं नाही, त्या बाईला यश आलं। त्यानंतर माईसाहेबांविषयी त्यांनी जे काही बोललेलं आहे ते 12व्या खंडामध्ये आलेलं आहे। ती त्यांची भाषा देखील अतिशय वेगळी आहे। त्यांनी माईसाहेबांचा उल्लेख एकेरी केलेला आहे, ती बाई म्हणून केलेला आहे, त्यांचा अवमानित करणारी भाषा त्या ठिकाणी वापरलेली आहे। मला या ठिकाणी म्हणायचे की सोहनलाल शास्त्री जे आहेत हे शास्त्री बाबासाहेबांचे सहकारी होते। बाबासाहेबांचं लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर लेख लिहिलेला आहे आणि त्यांनीच अशी एकेरी भाषा बोलत असताना एक लक्षात घ्यायला पाहिजे होतं की ती बाबासाहेबांची पत्नी होती आणि एका युगपुरुषांची ती पत्नी होती, आपल्या सर्वांचं दैवत असल्याची पत्नी होती। त्यांच्या पत्नी संबंधी आपण कसं बोलावं याचं भान देखील मला असं वाटतं की या ठिकाणी सोहनलाल शास्त्रीला आलेलं दिसून येत नाही। त्यानंतर 9 डिसेंबर 1957 रोजी बेशी कांबळे यांनी लोकसभेमध्ये बाबासाहेबांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली। 1957 मध्ये आपले खासदार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले होते शेड्यूल कास्ट फेडरेशनचे आणि आमदार देखील मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले होते। त्यामुळे लोकसभेमध्ये एक वेगळी छाप जी आहे ही शेड्यूल कास्ट फेडरेशनची होती आणि म्हणून शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जे नेते आहेत बेशी कांबळे यांनी प्रामुख्याने बाबासाहेबांच्या मृत्यूची चौकशी करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा अशा प्रकारची मागणी त्यांनी गृहमंत्र्याकडे केली। त्यावेळेचे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत होते। खरं तर गोविंद वल्लभ पंत आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये वितुष्ट म्हणजे गोविंद वल्लभ पंत जे आहे ते बाबासाहेबांचा प्रचंड द्वेष करत असायचा आणि त्यांच्याच कोर्टामध्ये हा चेंडू गेला आणि बाबासाहेबांच्या संबंधीचा निर्णय देण्याची वेळ त्यांच्याकडे आलेली दिसून येते। आणि मग सरकारने एक समिती नेमलेली होती आणि मग या समितीचा अहवाल आणि डॉक्टरांचे अहवाल जर आपण लक्षात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कितपत सत्य आहे हे लक्षामध्ये येऊ शकतं। आणि मग या अनुषंगाने काही पुरावे जे आहेत मी आपल्या समोर देतो आहे। त्यातला पहिला पुरावा मी या ठिकाणी देतोय की सरकारने नेमलेल्या लोकांचा किंवा डॉक्टरांच्या ज्या साक्ष झालेल्या आहेत त्या साक्ष ज्या आहेत मी आपल्या समोर ठेवतो आहे। त्यामधला पहिला मुद्दा मी सांगतो की सरकारने नेमलेले जे अधिकारी होते सक्सेना हे डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ पोलीस होते आणि त्यांनी डॉक्टरचा मेडिकल रिपोर्ट जो आहे हा रिपोर्ट त्या ठिकाणी साक्षीमध्ये सांगितला आणि त्यांनी सांगितलं की या रिपोर्टमध्ये बाबासाहेबांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे, संशयासंबंधीचा काहीही पुरावा उपलब्ध नाही अशा प्रकारची साक्ष त्यांनी दिली।
त्यानंतर डॉक्टर तिरोडकर आणि डॉक्टर तिळपुळे यांनी मेडिकलचा अहवाल जो आहे हा शासनाला दाखल केलेला आहे किंवा हा अहवाल शासनाकडे त्यांनी दिलेला होता. आता या अहवालामध्ये तिरोडकर आणि तिळपुळे यांनी काय सांगितलेलं आहे ते असं म्हणतात की शेवटच्या वेळी जेव्हा तपासणी केली गेली तेव्हा त्यांचं हृदयविकाराची लक्षणं त्यांच्यात हृदयविकाराची लक्षणं होती. त्याचप्रमाणे त्यांना क्वारंटीन आणि अग्रेस थॅब्रेसिस आणि इलेक्ट्रिकडी अशा रोगांनी ग्रासलेले होते आणि त्याचप्रमाणे त्यांचा मधुमेह मज्जातंतू हे आजार तर त्यांचे अगोदरपासूनच होते आणि त्यामुळे बाबासाहेबांचा मृत्यू हा नैसर्गिक होता अशा स्वरूपाचा रिपोर्ट जो आहे या ठिकाणी तिरोडकर आणि तिळपुळे या डॉक्टरांनी देखील दिलेला आहे. बाबासाहेबांच्या मृत्यूच्या रिपोर्टच्या संदर्भामध्ये जरी हे दोन डॉक्टर असले तरी त्या ठिकाणी एका डॉक्टरची विशेष तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, डॉक्टर सुशील नायर. तर या विशेष तज्ज्ञाची नेमणूक त्या ठिकाणी केलेली होती आणि त्यांनी देखील अशी साक्ष दिली आणि सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप दिवसापासून आजारी होते, त्यांचा मृत्यू जो आहे तो नैसर्गिक आहे, तिथं शंका घेण्याचं कारण नाही. म्हणजे हे सगळे अहवाल आपण पाहिले किंवा त्या साक्षी ज्या सरकारला दिल्या गेलेल्या आहेत यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की डॉक्टरचा रिपोर्ट हा आहे. परंतु जनसामान्यापर्यंत हा रिपोर्ट गेलेला नाही किंवा जाऊ दिला नाही. मला असं वाटतं की त्यामुळं या ठिकाणी हे गैरसमज या ठिकाणी वाढत गेले किंवा त्याचा माईसाहेब म्हणतात त्याप्रमाणे या ठिकाणी सुसंगत अशा प्रकारचा वस्तुनिष्ठ अशा प्रकारचा अभ्यास झालेला नाही असं या ठिकाणी म्हणता येऊ शकेल. खरं तर बाबासाहेब आंबेडकर हे 1922 पासूनच आजारी असल्याचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. आता त्याचा एक उल्लेख मी सांगतो की शिवतकर म्हणून बाबासाहेबांचे अतिशय जवळचे सहकारी होते. तर ते म्हणतात की माझ्याकडे बाबासाहेबांचे 1927 ते 1954 पर्यंतची पत्र बरीचशी आहेत आणि या पत्रापैकी ते सांगतात की जवळपास निम्मी पत्र जी आहेत म्हणजे त्याच्यातली 20 पत्र जी आहेत ते म्हणतात की या 20 पत्रामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला असलेल्या आजाराचा उल्लेख केलेला आहे आणि हा आजार आपल्याला कसा या आजाराचा त्रास कसा होतो याचा उल्लेख त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. त्यानंतर संविधान निर्मिती होत असताना देखील बाबासाहेबांनी कमलाकर चित्रे यांना एक पत्र लिहिलं होतं ज्याचा उल्लेख मी बाबासाहेबांच्या विवाहाच्या वेळी केला. कमलाकर चित्रे हे पीई सोसायटीचे पहिले रजिस्ट्रार होते आणि बाबासाहेबांचे जवळचे सहकारी त्या ठिकाणी होते. त्या चित्रेला लिहिलेल्या पत्रामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की चित्रे गेल्या 15 दिवसापासून मी 1 मिनिट देखील झोपलेलो नाही. रात्र झाली की मला अक्षरशः भीती वाटायला लागते आणि मध्यरात्रीला माझ्या मज्जातंतूचा आजार सुरू होतो. तो कोणत्याही थांबत नाही. आयुर्वेदिक औषध घेतलं तरी तो थांबत नाही आणि त्याच्या वेदना मात्र प्रचंड अशा प्रकारच्या होतात आणि शेवटी बाबासाहेब असं म्हणतात की देशाच्यासाठी मला या वेदना सहन करायला शिकलं पाहिजे. म्हणजे संविधान निर्माण करत असताना देखील बाबासाहेब अतिशय आजारी होते. बाबासाहेब संविधान निर्मितीच्या वेळेला देखील त्यांना चालता येत नव्हतं. व्हीलचेअरचा आधार घेऊन ते पुस्तकं निवडत असत आणि पुस्तकं संदर्भ ग्रंथ निवडत असत. म्हणजे त्यावेळेला देखील प्रचंड बाबासाहेब आजारी होते. यानंतर दादासाहेबांनी एक पत्र सादर केलेलं आहे. दादासाहेब गायकवाडांना बाबासाहेबांनी 14 मे 1952 रोजी लिहिलेलं पत्र आहे. त्या पत्रामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, दादासाहेबांना पत्र लिहिताना म्हणतात की माझी प्रकृती आहे तशीच आहे. अर्थात हा आजार तुमच्या सर्वांच्या काळजीचा व दुःखाचा विषय बनलेला आहे, पण मी आता काळजी करण्याचे सोडले आहे कारण आता माझी प्रकृती पूर्वत होईल असं मला वाटत नाही. म्हणजे 1952 मध्ये देखील अतिशय बाबासाहेब या आजाराने हातबल झालेले दिसून येतात. त्यानंतर बाबासाहेबांचे आणखी एक सहकारी होते कदम नावाचे. या कदम नावाच्या त्यांच्या सहकार्याला देखील बाबासाहेबांनी पत्र लिहिलं होतं की बाबासाहेबांच्या निर्वाणाच्या नंतर त्यांच्यासाठी खर्चाची चर्चा होत असताना त्यावेळेला विठ्ठल कदमनी एकदम नवी गाडी घेतलेली होती आणि ती नवी गाडी विकारी यासाठी खर्च काय लागेल ते घ्या असे म्हणणारे हे विठ्ठल कदम होते. आणि या विठ्ठल कदमला देखील बाबासाहेबांनी लिहिलेलं पत्र आहे. त्या पत्रामध्ये देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात की गेल्या नोव्हेंबरपासून मी इतका आजारी आहे की माझ्या जिवंत राहण्याचा सर्व आशा मावळल्या होत्या असं मला वाटत होतं, पण बुद्धाचे धन्यवाद त्याच्यातून मी बाहेर आलेलो आहे. अशा प्रकारचा उल्लेख विठ्ठल कदम यांच्या पत्रामध्ये दिसून येतो. त्यानंतर 1952 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. एका बाजूला या देशातल्या
राजकारणी लोकांनी घटनाकाराचा पराभव केला, परंतु दाखवून घ्या आणि त्या ठिकाणी विलास करा अशा प्रकारचा सल्ला दिला. त्यानुसार बाबासाहेब संपल्यानंतर हे सगळी मंडळी जी आहे ही गेल्यानंतर बाबासाहेब ज्यावेळेला त्या ठिकाणी गेले त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणच्या डॉक्टरांना आपली तब्येत दाखवून घेतली आणि मग डॉक्टरने असा सल्ला दिला की तुम्हाला मधुमेह जे आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि दुसरे आजार देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, तुम्हाला या ठिकाणी काही दिवस राहावे लागेल. आणि मग त्यांनी सांगितलं की एवढा खर्च तुम्हाला करावा लागेल. बाबासाहेब म्हणाले की माझ्याकडे तेवढे पैसेही नाहीत आणि मला या ठिकाणी तेवढा वेळही नाही, कारण मी मिलिंद महाविद्यालय बांधण्याला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब जे आहेत त्यांचं न ऐकता हे निघून येतात. आल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं किंवा काय झालं, तुम्ही दाखवली का तब्येत? त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात दाखवली, पण त्यांनी सांगितले की तुम्हाला एवढे पैसे लागतील आणि एवढे दिवस थांबावं लागेल. मला थांबण्यासाठी देखील वेळ नाही आणि माझ्याकडे पैसा नाही. त्यावेळेला दादासाहेब असं म्हणाले की आपल्या पी सोसायटीच्या खात्यावर एवढे पैसे शिल्लक होते, त्यातले 11,000 रुपये गेले असे तर काही बिघडलं नसतं. त्यावेळेला बाबासाहेबांनी अतिशय रागाने त्यांना सांगितलं की पुन्हा जर असा विषय काढला तर खबरदार, कारण पी सोसायटीच्या खात्यावरचे पैसे जे आहे हे माझं आयुष्य वाढवण्यासाठी मी ठेवलेलं नाही, तर या देशामधल्या आपल्या दलितांची मुलं जी आहेत त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी, त्यांचं जीवन चांगलं होण्यासाठी केलेले आहेत. म्हणजे ही भूमिका बाबासाहेबांची होती. म्हणजे इतके आजारी असताना देखील बाबासाहेबांनी त्या ठिकाणचा विलास ही घेतलेला नाही. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये मधुकर बेले यांनी एक मुलाखत नवा काळला दिली होती. मला असं वाटतं की ती एप्रिलमध्येच 1984 मध्ये 30 एप्रिल 1984ला नवा काळला दिलेल्या एका मुलाखत, एक मोठी मुलाखत होती. त्या मुलाखतीमध्ये मधुकर बेले यांनी दिलेली मुलाखत देखील मला असं वाटतं ही या ठिकाणी महत्त्वाची आहे. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट केले की या येथील काही राजकीय स्वार्थी मंडळीने बाबासाहेबांचा नैसर्गिक मृत्यू नाही, त्याच्या मागे काळेबेरे आहे व त्यांचे सूत्रधार माईसाहेब आहेत अशा चुकीचा प्रचार केला. पण माझ्याकडे बाबासाहेबांची 175 पत्र आहेत. त्यापैकी एक पत्र त्यांनी नायर यांना लिहिलेलं आहे. जे नायर जे आहे ते फ्री प्रेसचे हे होते आणि त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की माझ्या पत्नीमुळे माझे 8 ते 10 वर्ष आयुष्य वाढले आहे आणि तरी देखील माईसाहेबांना 28 वर्ष अज्ञातवासात राहण्याची शिक्षा या ठिकाणी भोगावी लागली. अशा प्रकारची मुलाखत जी आहे ही या ठिकाणी त्यावेळेला मधुकर बेले यांनी दिलेली आहे. आणखी एक मी प्रसंग या संदर्भामध्ये सांगतो की भालेराव गुरुजी यांची एक मुलाखत जी आहे की भालेराव गुरुजी जे आहेत हे महार मांग वतन परिषद जे तडवळ्याला झालेली होती त्याच्या संयोजकापैकी एक ते संयोजक होते. 12 डिसेंबर 1985 रोजी माईसाहेबांचा उस्मानाबाद येथे एक सत्कार घेण्यात आला होता. नगरपालिकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलेला होता आणि त्यावेळेला उस्मानाबाद नगर परिषदेचे अध्यक्ष कलमुद्दीन सिद्दीकी होते आणि उपनगराध्यक्ष जे आहेत त्यावेळेचे दलित पॅंथरचे आमचे यशपाल सरवदे हे उपनगराध्यक्ष होते आणि त्यांनी माईसाहेबांचा सत्कार या ठिकाणी ठेवलेला होता आणि या सत्काराला माईसाहेब आले होते. सत्कार झाल्यानंतर ते यशपाल सरवदे यांच्या घरी गेलेल्या होत्या आणि गच्चीवर ते आराम करत होत्या आणि त्यावेळेला हे भालेराव गुरुजी जे होते त्यांच्यासोबत होते. आणि मग माईसाहेब झोपले असताना कार्यक्रम झाल्यानंतर बराच उशीर झाला होता आणि मग गुरुजीने सांगितलं की मला काही झोपच येत नव्हती आणि मग ते सारखे उठून इकडे तिकडे फिरू लागले. त्यावेळेला माईसाहेब म्हणले भगवान का तुला झोप येत नाही का? त्यावेळेला भगवान गुरुजी म्हणाले की मी थोडं धीर धरून म्हणालो की माईसाहेब तुम्हाला मला बोलायचं आहे. तर ते बोल म्हणले काय? तर त्यांनी सहज सांगितलं की लोकांमध्ये अशी भावना आहे की तुम्ही बाबासाहेबांना मारलं, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यावेळेला माईसाहेब थक्क झाल्या. पण त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर जे आहे ते देखील गुरुजींनी सांगितलेलं आहे. गुरुजी असं म्हणतात की माईसाहेब त्यावेळेला असं म्हटलं की तुला काय वाटते? हा पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला. त्यावेळेला मी म्हणले, मी स्तब्ध झालो, मला होही म्हणता येईना नाही म्हणता येईना. आणि त्याच्यानंतर माईसाहेब म्हणाले की परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं असं म्हणतात, पण तो आजवर मी पाहिलं नाही किंवा कुणीही पाहिलं नाही, पण बाबासाहेबाच्या स्पर्शाने माझ्या जीवनाचं सोनं झालं. जगाला भूषण वाटावं ठरावं अशा युगपुरुषाच्या जीवनाशी माझं पवित्र नातं जुळलं गेलं, यापेक्षा मोठा कुठला गौरव असू शकेल आणि अशा या माझ्या पतीच्या संदर्भामध्ये कसं काय करू शकेल अशा प्रकारचा प्रश्न, अशा प्रकारचं उत्तर माईसाहेबांनी अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणून या ठिकाणी सांगितलं. आणि त्यावेळेला भगवान गुरुजी जे आहेत यांनी काहीही विचार न करता माईसाहेबांचे पाय धरल्याने सांगितलं की माईसाहेब मी चुकलो. म्हणजे अशा स्वरूपाची कल्पना आपल्याला सांगता येऊ शकेल. दुसरी गोष्ट अशी की नानक चंद्रोत्तू जे आहेत हे बाबासाहेबांचे अतिशय जवळचे होते.
त्यांचे सचिव देखील होते, त्यांचे टायपिस्ट देखील होते. बाबासाहेबांच्या कौटुंबिक जीवनाशी त्यांचा खूप संबंध होता. तो केवळ बाबासाहेबांचा नव्हता तर माईसाहेबांशी देखील असलेला होता. या नानकचंद्र रत्नूंना मी महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम केलं. महाराष्ट्रामध्ये जवळपास त्यांच्या 14 सभा मी या ठिकाणी घेतल्या आणि या निमित्ताने त्यांचा माझा संबंध देखील आला आणि त्यांच्या या अनुषंगाने देखील आमची चर्चा झाली. पण त्यांनी कुठेही या संदर्भामध्ये बोलले नाही. त्यांची बुलढाण्यामध्ये एक सभा मी घेतलेली होती. या बुलढाण्याच्या सभेचे अध्यक्ष त्यावेळेचे कलेक्टर साहेब, आमचे भाई नगराळे साहेब त्या बुलढाण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आणि त्यावेळेला ती सभा संपल्यानंतर, भाषण संपल्यानंतर एक ग्रस्त उठून उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही असं ऐकलेलं की माईसाहेबांनी बाबासाहेबाला मारलं, तर याच्यावर काय मत आहे. त्यावेळेला नानकचंद्र रत्नूंनी देखील स्पष्ट सांगितलं की हे असं घडलेलं नाही. म्हणजे नानकचंद्र रत्नू देखील या ठिकाणी या पद्धतीने बोलतात. परंतु मला असं वाटतं की माईसाहेबांना निर्दोष ठरवण्याचा याच्याही पेक्षा किंवा सर्वात महत्त्वाचा पुरावा कोणता असेल तर बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मा या ग्रंथामध्ये लिहिलेली प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब काय म्हणतात हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की खरं काय, वास्तवता काय. या प्रस्तावनेच्या शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रस्तावना लिहिली ती प्रस्तावना देखील कधी लिहिलेली आहे, फार जुनी नाही आहे ती. 4 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांनी ही प्रस्तावना लिहिलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी मरण्याच्या अगोदर केवळ 2 दिवस अगोदर रात्री ही प्रस्तावना लिहिलेली आहे. ती नानकचंद्र रत्नूंना तपासण्यासाठी दिलेली आहे. आणि त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या प्रकृतीत बरेच चढ उतार आले. त्या प्रस्तावनेच्या शेवटी बाबासाहेब म्हणतात की गेल्या 5 वर्षात माझ्या प्रकृतीत बरेच चढ उतार आले. काही वेळा तर डॉक्टरांनी माझे वर्णन विजती ज्योत म्हणून असे केले, परंतु या विजत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे काम माझ्या पत्नीने केलेले आहे, असा उल्लेख त्या प्रस्तावनेमध्ये आलेला आहे. मला असं वाटतं की माईसाहेबांना निर्दोष ठरवण्यासाठी याच्यापेक्षा दुसरा मोठा कुठलाही पुरावा असू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकेल की ज्यावेळेला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ छापला गेला, पी सोसायटी तो छापला, परंतु त्या बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये ही प्रस्तावना छापली गेलेली नाही. तर माझा प्रामाणिक प्रश्न असा आहे की मग बाबासाहेबांचा हा ग्रंथ आहे आणि बाबासाहेबांनी लिहिलेली ही महत्त्वपूर्ण प्रस्तावना का छापली गेली नाही, हा माझा प्रामाणिक प्रश्न आहे. आणि मग त्यावेळेला असं सांगण्यात आलं की बाबासाहेबांनी प्रस्तावना लिहिलेलीच नव्हती, परंतु नानकचंद्रांना जेव्हा चर्चा केली त्यावेळेला ते म्हणाले की ही प्रस्तावना लिहिलेली आहे आणि ती माझ्याकडे आहे. आणि मग त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी बुद्ध आणि धम्माची आवृत्ती निघाल्यानंतर त्यामध्ये ही प्रस्तावना छापली आणि त्या प्रस्तावनेमध्ये कदाचित हे वाक्य असलं, त्यावेळेला जर छापलं गेलं असतं तर त्याचं बरंचसं निराकरण झालं असतं. परंतु ती प्रस्तावना छापली नाही. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की माईसाहेबांच्या संदर्भामध्ये जे काही आपण गृहीत धरलेलं आहे ते कितपत खरं आहे किंवा खोटं आहे या संदर्भामध्ये मी आपले मतं मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की 1922 पासून बाबासाहेब आजारी होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला वाटते अनुयायी म्हणून घेतात त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाईचं निधन झाल्यानंतर म्हणजे 1935 पासून ते माईसाहेबांशी विवाह होईपर्यंत म्हणजे 1948 पर्यंत बाबासाहेब हे जवळपास 13 वर्ष हे एकाकी जीवन जगलेले आहेत. म्हणजे त्यांची शुश्रूषा करणारं कुणीच नव्हतं, त्यांची काळजी घेणारं कुणीच नव्हतं कुटुंबामधलं. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांची बिघडलेली प्रकृती जी आहे ही अधिक खालावत गेलेली होती, हे आपण लक्षात घेतली पाहिजे. 1947 मध्ये तर त्यांची प्रकृती अतिशय खालवलेली गेली होती, त्यांना ऑक्सिजन लावण्यात आलेलं होतं. त्यानंतर मग 1954 मध्ये देखील हे झालं. बाबासाहेबांना 1952-1954 मध्ये या देशातल्या काँग्रेसने त्यांचा पराभव केला, याचेही आघात त्यांच्यावर झाले. आणि मग या पद्धतीने बाबासाहेबांच्या जीवनामध्ये एकाकीपणा आला, प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही, सातत्याने ते आजारी राहत गेले आणि त्याच्यातून हा मृत्यू झालेला असावा असं मला वाटतं. परंतु त्यांचा मृत्यू याला देखील एक राजकीय स्टंट करण्यात आला की माईसाहेबांनी त्याच्यामध्ये येऊ नये. आता जे बी शंकरानंद जे होते की त्यांनी असा आरोप केला की माईसाहेबांनी मारलं, परंतु ज्यावेळेला भैयासाहेबांच्या निधनानंतर बौद्ध महासभेचा अध्यक्ष कोण व्हावं याच्या संदर्भामध्ये बी शंकरानंद जे आहेत हे माईसाहेबांच्या बाजूने होते. त्यांनी मीराताईंना विरोध केला. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की हे राजकीय षडयंत्र याचे बळी देखील मला वाटतं की मीराताई माईसाहेब झालेले आहेत. आणि मग माईसाहेबांनी एका ठिकाणी जी खंत व्यक्त केलेली आहे ती मी मुद्दाम आपल्यासमोर ठेवू इच्छितो.
की हे सगळं जीवन बघितल्यानंतर माईसाहेबांनी एका ठिकाणी असं म्हटलं की माझ्या वाट्याला जे जीवन आलेलं आहे त्या जीवनाविषयी ते असं म्हणतात की असे जीवन माझ्या वाटेलेलं आहे, आलेलं जीवन पाहून मला असं वाटतं की असं जगण्यापेक्षा 1953 मला जो कॅन्सरचा रिपोर्ट होता तो जर पॉझिटिव्ह आला असता तर बरं झालं असतं. निदान बाबासाहेबांच्या मांडीवर मरण्याचं भाग्य मला लाभलं असतं. बाबासाहेबांच्या नंतर मला जे अपमानित आणि अवमानित जीवन जगावं लागलं ते मला जीवन जगावं लागलं नसतं. अशा प्रकारची खंत जी आहे ही माईसाहेबांनी व्यक्त केलेली दिसून येते. यावरून माईसाहेबांच्या जीवनावर या घटनेचा किती मोठा परिणाम झाला होता हे लक्षात येते. बाबासाहेबांच्या नंतर माईसाहेबांना काँग्रेसमध्ये ऑफर आलेली होती. राज्यसभेवर येण्याच्या संबंधीची विनंती इंदिरा गांधी आणि डॉक्टर राधाकृष्णन यांनी देखील केलेली होती. परंतु माईसाहेबांनी सांगितले की ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये माझ्या पतीने आयुष्यभर संघर्ष केला त्याच्या विचाराची मी प्रतारणा कधीच करणार नाही म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचं टाळलं. त्यानंतर बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्यावेळेला माईसाहेब म्हणाले की आज तुम्ही बाबासाहेबांना भारतरत्न दिलेला आहे परंतु बाबासाहेब भारतरत्नच्या पुढे गेलेले आहेत. बाबासाहेब हे जे आहेत हे विश्वरत्न आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ते असं म्हणतात की बाबासाहेबांनी या तळागाळातल्या लोकांना बौद्ध धर्म देऊन ते बोधिसत्व आहेत. ते भारतरत्न नाहीत तर विश्वरत्न आणि बोधिसत्व हे त्याच्या पुढे आहेत आणि ते याच्या पलीकडे गेलेले आहेत असं म्हणतात. आणि या युगपुरुषाची सहचारिणी होण्याचं परमभाग्य मला लाभलेलं आहे. हे माझ्यासाठी परमकोटीचं भूषण आहे. अशा प्रकारचं वक्तव्य देखील त्यांनी या कार्यक्रमाच्या वेळेला केलं. आणि अशा या माईसाहेबांचं निधन 29 मे 2003 रोजी झालं. म्हणजे त्यांची उद्या त्यांचं स्मृतिदिन आहे. त्या आपल्यामधून निघून गेलेल्या आहेत परंतु त्यांच्या मनात आयुष्यभर अस्वस्थ करणारा डाग त्या घेऊन गेलेला आहे की ज्या मला असं वाटतं की जरी त्या राजकारणामध्ये आल्या असल्या तरी ते सातत्याने अस्वस्थ होते. त्यांना हे सहन झालं नाही आणि म्हणून या सर्व बाबी ज्या आहेत आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आज त्या आपल्यामध्ये नाहीत परंतु या सर्व बाबीचा सतसत बुद्धीने विचार करून तो डाग पुसण्याचा तरी किमान आपण प्रयत्न करावा. तो डाग आपण पुसतो आहोत हे पाहण्यासाठी माईसाहेब आमच्यामध्ये नाहीत परंतु मला असं वाटतं की किमान आपण तरी आपली सतसत बुद्धी जागृत केली आणि त्या मातेला आपण जे दोष दिला तिच्यावर जो डाग आपण ठेवला ते पुसण्याचं तरी काम आपण केलेलं आहे करणं. किंवा दुसऱ्या बाजूला असं म्हणेन की बाबासाहेबांची ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना पत्नी म्हणून स्वीकारला किमान त्याचा तरी विचार आपल्याला त्याचा विसर पडू नये. म्हणून या ठिकाणी मी एवढंच म्हणेन की माईसाहेब आपल्यामधून गेलेले आहेत. गेल्यानंतर त्या अस्वस्थ होऊन गेलेल्या आहेत. खरं तर तो डाग ते घेऊन गेले तो डाग पुसणे आणि माईसाहेब देखील रमाईप्रमाणे बाबासाहेबांच्या जीवनसाथी होत्या याचा विसर न पडू देणे. मला असं वाटतं की खऱ्या मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एकदा माईसाहेबांना आणि माता रमाईंना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.